Hello friends, today I am going to tell you a story, The Mouse Merchant, a story of Somdatta and his business skill, which made him wealthy and respectable. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण 2.4 द माउस मर्चंट हा धडा बघणार आहोत. याचा अर्थ उंदरांचा व्यापारी. सर्वप्रथम मी पहिला पॅराग्राफ वाचते, सगळ्यांनी ओळीवर लक्ष ठेवायचं. Once a rich merchant was scolding his lazy son. I gave you so much money to start a business and yet you have not earned anything. You are good for nothing. Look at this dead mouse. A capable man can start a business even with something as useless as this. बघा, ह्या गोष्टीमध्ये तो जो उंदरांचा व्यापारी आहे, द माउस मर्चंट, हा अगदी गरीब आहे. आणि वन्स अ रिच मर्चंट, रिच मर्चंट म्हणजे काय? श्रीमंत व्यापारी. रिच मर्चंट. वन्स अ रिच मर्चंट was scolding his lazy son. लेझी सन, लेझी म्हणजे आळशी. स्कोल्डिंग म्हणजे खरडपट्टी काढणे, ओरडणे. शाउटिंग एंग्रीली, जोराने ओरडणे. अ रिच मर्चंट वॉज स्कोल्डिंग हिज लेझी सन. तो त्याच्या आळशी मुलाला जोराने रागवत होता, त्याची खरडपट्टी काढत होता. आय गेव यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस अँड एट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. मी तुला म्हणजे बिझनेस साठी पैसे दिले, पण तू कुचकामी निघाला. तू काहीच कुचकामी, याचा अर्थ काय? अर्न म्हणजे काय? कुचकामी म्हणजे काहीही कामाचा नसणे. अर्न. तू काहीही कमावले नाही. एनिथिंग. यू आर गुड फॉर नथिंग. तू काहीच कामाचा नाही. लुक ॲट दिस डेड माउस. ह्या मेलेल्या उंदराकडे बघ. अ कॅपेबल मॅन कॅन स्टार्ट अ बिझनेस इव्हन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज दिस. ह्या कॅपेबल मॅन म्हणजे काय? कार्यक्षम माणूस. अ कॅपेबल मॅन कॅन स्टार्ट अ बिझनेस म्हणजे एखादी कार्यक्षम माणूस ह्या युजलेस म्हणजे काय? निरुपयोगी. या निरुपयोगी वस्तूपासून सुद्धा बिझनेस चालू करू शकतो, असं तो त्याला सांगत होता. युजलेस म्हणजे निरुपयोगी आणि कॅपेबल म्हणजे काय? कार्यक्षम, करू शकतो, असं तो त्याला सांगत होता. सेकंड पॅराग्राफ. सोमदत्ता हु वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. ऑर्फन मीन्स अनाथ, म्हणजे त्याला कुणीही नसणे, आई वडील अशा मुलाला काय म्हणतो आपण? अनाथ, ऑर्फन. सोमदत्ता हा एक अनाथ मुलगा होता. सोमदत्ता हु वॉज अ पुअर ऑर्फन बॉय हर्ड हिज वर्ड. सोमदत्ता तिथून जात होता, त्याने ह्या रिच मर्चंटचे शब्द ऐकले, त्याच्या कानावर ते शब्द पडले. ही वेंट इन अँड रिक्वेस्ट द मर्चंट. तो गेला आणि त्याने त्या श्रीमंत व्यापाऱ्याला काय केली? रिक्वेस्ट केली. काय रिक्वेस्ट केली? प्लीज लेंड मी धिस माउस. लेंड म्हणजे उसने घेणे. लेंड मी धिस माउस
ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. मला बघा, मला माझं नशीब अजमवायचं आहे. कॅपिटल म्हणजे भांडवल, किंवा आपण त्याला दुसरं म्हणतो की फायदा करून घेणे. अशा प्रकारे त्याने सांगितलं की मला हा माऊस जो आहे तो उसना म्हणून द्या, आणि मी याचं भांडवल म्हणून याचा उपयोग करेल, आणि माझं नशीब मी काय करणार आहे, अजमावतो आहे, अजमावून पाहतो, मी ट्राय करतो, असं तो त्याला सांगू लागला. थर्ड पॅरेग्राफ. द मर्चंट ब्रस्ट आउट लाफिंग. मर्चंट जो श्रीमंत व्यापारी होता तो मोठ्याने, ब्रस्ट म्हणजे काय, मोठ्याने हसू लागला. ब्रस्ट म्हणजे मोठ्याने हसू लागला. बट स्टील, थांबला, परंतु थांबला, आणि ही गेव द माऊस टू सोमदत्ता अँड टू द रेसिप्ट दॅट. त्याने तो मेलेला उंदीर घेतला आणि सोमदत्ताला दिला. दॅट सोमदत्ता रोट आउट टू हिम. सोमदत्ताने त्याला लिहून दिलेली ती पावती घेतली आणि तो तिथून निघाला. सोमदत्ता वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस. तो सरळ रस्त्याने चालत होता, तो उंदीर घेऊन, मेलेला उंदीर घेऊन. इन हिज हँड, त्याच्या हातामध्ये काय होतं, उंदीर. व्हेन अनदर शॉपकीपर कॉल हिम. तेवढ्यामध्ये त्याला एका दुकानदाराने, शॉपकीपर म्हणजे दुकानदाराने बोलवलं. कम हिअर बॉय, इकडे ये मुला. आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. मला या उंदराची गरज आहे. कशासाठी, तर माझ्या कॅट म्हणजे मांजरीसाठी खाद्य म्हणून मला हा उंदीर दे. आणि आय विल गिव्ह यू 2 हँडफुल 2 ग्राम फॉर इट. मी तुला 2 मुठभर काय देतो, हरभरे देतो. 2 हँडफुल ऑफ ग्राम म्हणजे 2 मुठभर हरभरे. ग्राम म्हणजे हरभरे. 2 हँडफुल. दोन मुठभर हरभरे देतो, ते तू त्याच्या ऐवजी घे. सोमदत्ता ऍक्सेप्ट द ग्राम. त्या सोमदत्ताने ते हरभरे स्वीकारले, ऍक्सेप्ट केले. ऍट होम, सोमदत्ता जेव्हा घरी पोहोचला तेव्हा त्याने सोमदत्ता रोस्टेड द ग्राम वेल. त्याने ते हरभरे रोस्ट म्हणजे काय, भाजले, छान भाजले. देन ही टूक अ पिचर. पिचर मीन्स काय, मातीचे पाण्याचे भांडे जे असते ना. पिचर म्हणजे काय, मातीचे भांडे. देन ही टूक पिचर ऑफ वॉटर अँड स्टूड ॲट द क्रॉस रोड विथ हिज ग्राम अँड द वॉटर. गावाच्या बाहेरच्या रस्त्याच्या फाट्यावर तो ते पाण्याचं भरलेलं एक भांड आणि ते भाजलेले, रोस्टेड केलेले ते ग्राम, हे दोघं घेऊन तो निघाला. ही वेटेड फॉर अ लॉंग टाइम. तो तिथे बराच वेळ त्याने बसून राहिला, वाट बघितली. इन द इव्हिनिंग, संध्याकाळी. वेन द लेबर्स वेअर रिटर्निंग फ्रॉम द वूड. जेव्हा लेबर म्हणजे कोण, मजूर, आपल्या लाकडाची मोळी घेऊन शेतातून जेव्हा घरी परतत होते, गावाकडे येत होते, दे सॉ, त्यांनी काय पाहिलं, द बॉय विथ रोस्ट ग्राम अँड वॉटर. एक मुलगा तिथे पाणी आणि ते भाजलेले हरभरे घेऊन बसलेला आहे. सोमदत्ता ऑफर्ड देम द ग्राम अँड वॉटर पोलाइटली. पोलाइटली मीन्स नम्रपणे. सोमदत्ताने नम्रपणे त्या त्या मजुरांना ते हरभरे, भाजलेले हरभरे आणि पाणी देऊ केले. त्यांना तो देत होता. नेक्स्ट पेज. बट वी हॅव नो मनी. 2 स्टिक फॉर ऑफ वूड इज ऑल वी
कॅन गिव्ह. बघा आता ते लेबर शेतातून येत होते, त्यांच्याकडे काही पैसे नव्हते. ते काय म्हटले, बट वी हॅव नो मनी, आमच्याजवळ पैसे नाही आहेत. 2 sticks ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. याच्या बदल्यात म्हणजे तुझे आम्हाला हरभरे आणि पाणी देतो आहे, तर त्याच्या बदल्यात आम्ही तुला काय देतो, 2 लाकडाच्या काठ्या त्यांनी देऊ केल्या आणि ते त्याने स्वीकारल्या. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर धिस सिम्पल फेअर. बघा फेअर म्हणजे काय, खाद्य किंवा अन्न. त्याने ती दॅट्स अ गुड पेमेंट फॉर धिस सिम्पल फेअर. त्या खाद्याचं त्यांनी छान बिदागी, पेमेंट म्हणजे काय, बिदागी दिली. त्याच्या बदल्यात त्यांनी पैशाच्या ऐवजी काय दिलं, 2 लाकडाच्या काठ्या दिल्या. एक्सप्लेन सोमदत्ता बाय एक्सेप्टिंग. त्याने एक्सप्लेन केलं की त्याच्या ऐवजी तुम्ही मला काय द्या, पैसे नाही तर त्या 2 काठ्या मला द्या. बाय एक्सेप्टिंग 2 स्टिक. त्याने ते एक्सेप्ट केल्या. फ्रॉम इच लेबर. त्याने प्रत्येक लेबर कडून, प्रत्येक मजुराकडून त्या काठ्या स्वीकारल्या. सोमदत्ता कलेक्ट अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक. त्याच्याजवळ असे 2-2 करत त्याच्याजवळ काय तयार झालं, एक छोटीशी मोळी, अ स्मॉल बंडल ऑफ स्टिक, काठ्यांची मोळी तयार झाली. ही टूक द बंडल टू द मार्केट. त्याने ती मोळी घेतली आणि तो कुठे गेला, बाजारात गेला. सोल्ड इट. त्याने ते विकलं. सोल्ड म्हणजे काय, विकले. सेलचा भूतकाळ सोल्ड. अँड बॉट सम मोर ग्राम विथ इट. आणि त्याने काय खरेदी केलं, अजून थोडेसे हरभरे त्याने त्या बाजारातून खरेदी केले. नेक्स्ट पॅरेग्राफ. सोमदत्ता डीड धिस एव्हरी डे. सोमदत्ता असं रोज करू लागला. एव्हरी डे म्हणजे काय, रोज. असं तो रोज करू लागला. ही बिकेम वेल नोन अमंग द लेबर्स ॲज द नाईस बॉय हू ऑफर्ड टेस्टी ग्राम अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक्स. थोड्याशा 2 मुळ्यांच्या ऐवजी आपल्याला हे फ्रेश म्हणजे ताजं असं पाणी मिळतं आहे आणि ते छान असे भाजलेले छान हरभरे आपल्याला खायला मिळतात आणि याच्यामुळे तो प्रसिद्ध झाला. त्याला सगळ्या मजुरांकडून प्रसिद्धी मिळाली आणि ते सगळं त्यांना आवडू लागलं. मेनी ऑफ देम बिगॅन टू बाय दिस ग्राम एव्हरी डे. असं खूप दिवस चाललं. तो ते बसायचा, ते हरभरे आणि पाणी द्यायचा आणि त्याच्या ऐवजी 2 काठ्या त्यांच्याकडनं घ्यायचा. असं खूप दिवस चालत असताना ऑन देअर वे बॅक फ्रॉम द वुड्स सोमदत्ता गॉट सेव्हरल बंडल्स ऑफ स्टिक एव्हरी डे बिकॉज नाऊ ही हॅड सो मेनी कस्टमर्स. असं करत त्याच्याजवळ आता खूप असे बंडल्स तयार झाले होते. सेव्हरल बंडल्स म्हणजे खूप मोळ्या त्याच्याकडे लाकडाच्या त्याला मिळाल्या होत्या आणि खूप ग्राहक त्याला मिळाले होते. नेक्स्ट पॅरेग्राफ. वन्स वेन सोमदत्ता वॉज सेलिंग द स्टिक्स इन द मार्केट. वेन सोमदत्ता जेव्हा वॉज सेलिंग द स्टिक, तो मार्केटमध्ये जेव्हा ह्या मोळ्या विकायला गेला, ही मेड अ पॉटर. त्याला कोण भेटलं तिथे, कुंभार. पॉटर म्हणजे काय, कुंभार. मातीची भांडी बनवणारा त्याला तिथे भेटला. ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नेस. फर्नेस म्हणजे काय, भट्टी. कुंभाराजवळ मातीची भांडी तो बनवतो आणि ती भाजण्यासाठी त्याला कशाची आवश्यकता असते, लाकडाची आवश्यकता असते. मग त्याला गरज होती ह्या लाकडांची. In return for these sticks, he gave Somdatta pots for his gram and a few pitchers for the water. त्याने त्या लाकडाच्या मोळ्या त्याच्याकडून घेतल्या आणि त्याच्या ऐवजी त्या सोमदत्ताला काय दिलं, मातीची भांडी दिली, काही पाण्यासाठी सुरया दिल्या. नेक्स्ट पॅरेग्राफ. सोमदत्ता डिड नॉट वेस्ट एनी मनी. त्याने पैसे वाया घालवले नाही. ही वर्क हार्ड. त्याचं हे कठीण काम त्या चालू होतं. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग. सकाळी तो काय विकायचा, त्या मोळ्या मार्केटमध्ये जाऊन विकायचा. अँड द ग्राम इन द इव्हिनिंग. संध्याकाळी काय विकायचा,
हरभरे विकायचा. असं त्याचं हे कठीण काम रोजचं चालू होतं. वन डे, एका दिवशी काय झालं, ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबर्स. त्याच्याजवळ एवढे पैसे जमा झाले की त्या सगळ्या मजुरांकडच्या ज्या काड्या होत्या त्या विकत घेण्याचे इतके पैसे त्याच्याजवळ जमले होते. ही सोल्ड इट अँड अ गुड प्राइस इन द मार्केट. आफ्टर सम टाइम ही इव्हन सेट अप हिज ओन शॉप इन द मार्केट. स्वतःचं दुकान त्याने थाटलं होतं. ही वॉज ऑलवेज पोलाइट टू हिज कस्टमर. तो त्याच्या त्या ग्राहकांशी नेहमी कसा बोलायचा, नम्रपणे बोलायचा. पोलाइट म्हणजे काय, नम्रपणे बोलायचा. सम ऑफ देम पेड हिज कॅश while others paid him in kind. काही त्याला पैसे देऊ करायचे किंवा काही वस्तूच्या स्वरूपात त्याची किंमत जी असेल ते त्याला देत असत. सम काइंड. दे गेव हिम whatever articles they could offer. Somdatta always found some way of selling the articles to those who needed them. बघा, whatever articles म्हणजे काय, वस्तूच्या स्वरूपात. बघा, त्या वस्तूंची गरज असलेल्या लोकांना विकण्याचा मार्ग तो शोधत असे, की ज्या लोकांना कशाची गरज आहे त्या लोकांना तो त्या वस्तू विकत असे. अशा प्रकारे त्याचा हा व्यवसाय चालूच राहिला. नंतर आफ्टर अ फ्यू इयर्स, काही वर्षांनी काय झालं, सोमदत्ता बिकम अ वेल्दी मर्चंट. तो शहरातील एक वेल्दी मर्चंट म्हणजे काय, श्रीमंत असा व्यापारी बनला. इन द टाउन म्हणजे काय, शहरातला. वन डे ही आस्क्ड अ गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस. तो एका सोनाराकडे गेला. गोल्डस्मिथ म्हणजे काय, सोनार. तो एका सोनाराकडे गेला आणि त्याला काय सांगितलं, टू मेक हिम, त्याला सांगितलं अ स्मॉल गोल्डन माऊस, मला काय बनवून दे म्हणे, एक सोन्याचा उंदीर बनवून दे. ही टूक द माऊस टू रिच मर्चंट. त्याने तो उंदीर घेतला सोन्याचा आणि तो कुणाकडे गेला, त्याला त्या रिच मर्चंटकडे, त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे गेला, की ज्याने त्याला तो मेलेला उंदीर दिला होता. त्या व्यापाऱ्याकडे तो गेला आणि त्याने काय केलं, आय हॅड बॉरोड अ डेड माऊस फ्रॉम यू ॲज अ कॅपिटल मेनी इयर्स ॲगो. मी खूप वर्षापूर्वी तुमच्याकडून काय घेतलं होतं म्हणे, एक मेलेला उंदीर भांडवल म्हणून उसने घेतलं होतं. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. आता मी ते तुम्हाला परत करायला आलेलो आहे. प्लीज ऍक्सेप्ट दिस गोल्डन माऊस. त्याने काय सांगितलं की हा सोन्याचा उंदीर त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, स्वीकारा, ऍक्सेप्ट करा, स्वीकारा. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज. ग्रेटली सरप्राईज म्हणजे काय, अत्यंत आश्चर्यचकित झाला. तो रिच मर्चंट जो होता त्याला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. ही वॉज सो इम्प्रेस्ड विथ सोमदत्ताज बिझनेस स्किल. तो रिच मर्चंट जो होता तो ह्या सोमदत्ताच्या ह्या बिझनेस स्किलवर अत्यंत प्रभावित झाला. इम्प्रेस म्हणजे काय, प्रभावित होणे. बिझनेस स्किल म्हणजे त्याचं व्यापारी कौशल्य. बिझनेस स्किल म्हणजे व्यापारी कौशल्य पाहून तो रिच मर्चंट अगदी इम्प्रेस झाला त्याच्यावर. दॅट ही गेव हिम हिज ओन डॉटर इन मॅरेज. त्याने त्याची स्वतःची मुलगी त्याला देऊ केली. त्याला सांगितलं की तू माझ्या मुलीशी काय कर, लग्न कर. थस सोमदत्ता हू वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. बघा, हा एक अनाथ मुलगा होता. अर्न मनी अँड रिस्पेक्ट. त्याच्याजवळ पैसा आणि सन्मान त्याने मिळवला होता. ड्यू टू हिज इंटेलिजन्स. कोणत्या याच्यावर, इंटेलिजन्स म्हणजे काय, बुद्धिमत्तेच्या बळावर. हार्डवर्क म्हणजे मेहनत केली होती. अँड पोलाइटनेस. त्याच्याजवळ 3 गोष्टी होत्या. कोणत्या कोणत्या,
intelligence, hard work and politeness. It is not known whether the rich man's son learned any of the skill from सोमदत्ता. त्या श्रीमंत माणसाचा मुलगा सोमदत्ताकडून काही कौशल्य शिकला की नाही ते काही समजले नाही. इट इज नॉट नोन वेदर द रिच मॅन्स सन लर्न एनी ऑफ स्किल फ्रॉम सोमदत्ता. म्हणजे त्याच्याकडून हे कौशल्य शिकण्यासारखे होते, पण त्या रिच मर्चंट माणसाच्या मुलाने त्याच्याकडून ह्या गोष्टी शिकल्या की नाही हे काही माहिती नाही. अशा प्रकारे हा सोमदत्ता त्याच्या त्या 3 बिझनेस स्किलच्या जोरावर एक श्रीमंत असा व्यापारी बनला. बघा मैत्रिणींनो, ही गोष्ट खूप सुंदर आहे. तुम्ही समजून घ्या, त्या गोष्टीतील अर्थ समजून घ्या, त्याचे कठीण शब्दाचे स्पेलिंग पाठ करा, त्याचेही अर्थ समजून घ्या आणि ही पूर्ण गोष्ट एकदा वाचून काढा. आईला आपल्या सोबत घेऊन ही पूर्ण गोष्ट वाचा आणि त्याचा अर्थ समजून घ्या. आता आपण बघणार आहोत क्वेश्चन आन्सर. I will ask you some question and you have to answer them. Friends, question answer. Who was Somdatta? Somdatta was a poor orphan boy. What did Somdatta took from the rich merchant? सोमदत्ताने त्या रिच मर्चंट कडून काय घेतलं होतं? सोमदत्ता took from the rich merchant Somdatta took a dead mouse from the rich merchant. Who took the dead mouse from Somdatta and why? कुणाकडून घेतलं होतं त्याने? A shopkeeper took the dead mouse from the Somdatta to feed his cat. सोमदत्ताकडून तो डेड माऊस एका शॉपकीपरने घेतला आणि का घेतला? त्याच्या मांजरीसाठी, त्याच्या मांजरीला खाऊ घालण्यासाठी तो डेड माऊस त्याने घेतला होता. Which qualities of Somdatta are mentioned in the lesson? सोमदत्ताच्या कोणत्या क्वालिटीज, कोणत्या गोष्टी ह्या धड्यामध्ये मेन्शन केलेल्या आहे, सांगितलेल्या आहेत? तर त्यातलं बघा, सोमदत्ता's क्वालिटीज सच ॲज इंटेलिजन्स म्हणजे काय? बुद्धिमत्ता. अँड हार्डवर्क म्हणजे त्याची मेहनत. आणि तिसरी गोष्ट आहे पोलाइटनेस म्हणजे काय? नम्रता. आर मेन्शन इन द लेसन. अशा ह्या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला होमवर्क मध्ये लिहायची आहे. परत एकदा प्रश्न वाचते. Who was Somdatta? Second number. What did Somdatta took from the rich merchant? पहिल्या प्रश्नाचा अर्थ आहे Who was Somdatta? सोमदत्ता कोण होता? दुसऱ्या प्रश्नाचा अर्थ आहे की What did Somdatta took from the रिच मर्चंट? त्या श्रीमंत माणसाकडून सोमदत्ताने काय घेतलं होतं? आणि तिसरा प्रश्न बघा, Who took the dead mouse from the सोमदत्ता? सोमदत्ताने तो मेलेला उंदीर कुणाला दिला आणि का दिला? व्हाय? 2 प्रश्न विचारलेले आहेत. चौथा प्रश्न आहे Which qualities of सोमदत्ता are mentioned in the lesson? सोमदत्ताची कोणत्या चांगल्या गोष्टी ह्या धड्यामध्ये सांगितलेल्या आहेत, वर्णन केलेल्या आहेत? त्या 3 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. द नेक्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन. रीड द सेंटेन्स इन ए अँड फाइंड द वर्ड हू मीनिंग इज गिवन इन बी. बघा, ए मध्ये सेंटेन्स दिलेला आहे आणि बी मध्ये तुम्हाला त्याचं मीनिंग दिलेलं आहे. आणि एक सेम I read some sentence, I will give you meaning of a particular word. तुम्हाला एक पर्टिक्युलर वर्ड त्याच्यातून ते मीनिंग मधून सांगायचं आहे. तर फर्स्ट सेंटेन्स. Once a rich man was scolding his lazy son.
आता त्याचं मीनिंग आहे शाउटिंग अँग्रीली, म्हणजेच काय, स्कोल्डिंग. स्कोल्डिंग मीन्स शाउटिंग अँग्रीली. सेकंड सेंटेन्स, सोमदत्ता वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. Orphan means person who has no parents or close relative. म्हणजे तो कसा होता, अनाथ होता. That's good payment for this simple fare. Fare means food. Fare म्हणजेच काय, अन्न. He needed wood to burn in his furnace. Furnace means place where a potter bakes his bricks and pots, etc. Furnace means bhatti. Some of them paid him cash while others paid him to kind. In kind means in the form of things, articles, grains, etc. नंतर ह्या पद्धतीने आपल्याला ह्या धड्याचे प्रश्न उत्तर पाठांतर करायचे आहेत, लिहून घ्यायचे आहे, सराव करायचा आहे आणि हा धडा वाचून काढायचा आहे. बघा आता ही जी उरलेली प्रश्न उत्तर आहेत तर ती शाळा सुरू झाल्यानंतर 3rd नंबर, 5th नंबर विथ द टीचर विथ द हेल्प ऑफ द लेसन, म्हणजे हा जो क्वेश्चन आन्सरचा जो प्रश्न आहे ते आपण शाळा सुरू झाल्यावर बघणार आहोत. जे महत्वाचं आहे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने आपण अभ्यास केलेला आहे. आता ग्रामर सुद्धा आपलं झालेलं आहे आणि हा जो 2.7 ऍडवाइस कस्टमर, जाहिरातीचे सूज्ञ ग्राहक, पेज नंबर 48 हा लेसन सुद्धा आपण शाळेमध्येच बघणार आहोत. थँक्यू.